Book review Swami and Friends by R.K. Narayanan. A little bit about the book. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into book without mentioning any events or plots of the story. पुस्तकाचं परीक्षण स्वामी अँड फ्रेंड्स, लेखक R.K. नारायणन. या पुस्तकाविषयी थोडंसं, जर मी या पुस्तकातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर त्यातून पुस्तक वाचताना तुमचा रसभंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गोष्टी सांगायचं टाळून मी तुम्हाला या पुस्तकात काय आहे याची एक लहानशी झलक देण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यामध्ये मी कुठल्याही त्यातल्या घटना किंवा कुठलाही कथाभाग हा तुम्हाला सांगणार नाही. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. स्वामी हा एक लहानसा खट्याळ मुलगा आहे, वय वर्ष साधारण 10. आणि या स्वामीची गोष्ट ज्या भारतात घडते तो भारत अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यातला भारत आहे. भारतावर ब्रिटिशांचं राज्य आहे आणि त्या काळातल्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे स्वामी हा एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही. त्याला शाळेविषयी अतिशय नावड आहे आणि गणिताविषयी त्याहूनही अधिक नावड आहे. शाळा त्याच्यासाठी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. तर गोष्ट जशी जशी उलगडत जाते तशी तशी या लहानशा मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि आपल्या खट्याळपणामुळे, आपल्या एके ठिकाणी न बसण्याच्या आपल्या स्वभावामुळे हा स्वामी कसा अडचणीत सापडतो आणि त्यातनं आपल्या वडिलांचा मार कसा खातो, अशा गमतीदार गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. This in fact was, and in most parts of India still is, the life of the typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. स्वामी अतिशय बडबडे आहे आणि त्याचं असं मत आहे की आयुष्य जगण्याची तीच रीत आहे, म्हणजे सारखी बडबड करायची. तो प्रत्येक गोष्टीमध्ये तोंड खूप असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मत मांडतो आणि त्याला सत्याची उबग ही नेहमी त्रासदायक अशा प्रकारेच होते, म्हणजे थोडक्यात मार खात होतो. तर त्या काळच्या भारतामधली लहान मुलं ही ज्याप्रमाणे होती की ज्यांना दिवसभर उन्हामध्ये खेळायला आवडायचं, आपल्या पायापाशी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते लाथाडत न्यायचे, झाडावर चढायचे, मोडतोड करायचे आणि समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न करायचे. म्हणजे या काळातल्या लहान मुलांचं जीवन हे तुमच्याप्रमाणे नव्हतं. तुम्ही आता ज्याप्रमाणे जगता त्यापेक्षा वेगळं त्यांचं जीवन होतं. हे त्या काळातल्या भारतातल्या जवळपास सगळ्या मुलांचं जीवन असंच होतं. त्या काळी मुलांच्या आयुष्यामध्ये तंत्रज्ञान अजिबातच नव्हतं. तर प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळ्या प्रकारे करायची, गोंधळ घालायचा, अशा तऱ्हेचं आयुष्य ही त्या काळातल्या
भारतातली जवळपास सगळीच मुलं अशा प्रकारे गोष्टी करत असत. In what ways is Swami a typical boy in his growing years? In this regard, Narayanan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what is his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayana. स्वामी हा एक सर्वसामान्य मुलगा त्याच्या वाढत्या वयामध्ये काय विचार करत असे याचा नेमका अंदाज नारायणन यांना आहे. नारायणन त्या 10 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये प्रवेश करतात. तो कशा प्रकारे विचार करतो आणि त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे अत्यंत प्रसन्न अशा वाक्यातनं ते मांडतात. त्यामुळे वाचक या स्वामीशी आणि स्वामीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी हा बांधला जातो. तर अशा प्रकारची आत्मीयतेची किंवा एखाद्या लहान मुलाच्या तोंडून आल्यासारखी जी भाषा नारायणन यांनी या पुस्तकात वापरली आहे ही या पुस्तकातली खरीखुरी जादू आहे. Significance of the book. Swami and Friends by R.K. Narayanan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. तर पुस्तकाचं महत्त्व काय आहे? स्वामी अँड फ्रेंड्स हे R.K. नारायणन यांचं पुस्तक हे केवळ लहान मुलाच्या मजेशीर गोष्टी वाचून त्यातनं आनंद घेण्या इतकंच मर्यादित नाही आहे. त्यांनी हे जे लेखन केलेलं आहे त्याला अतिशय उच्च अशा प्रकारची साहित्यिक मूल्य आहे. आणि जरी हे लहान मुलांचं हे पुस्तक असलं तरी याचं साहित्य मूल्य हे अतिशय उच्च कोटीचं आहे. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. स्वामी अँड फ्रेंड हे लहान मुलांनी आणि पौगंडावस्थेतल्या मुलांनी वाचण्यासारखं पुस्तक आहे आणि सर्व वयोगटातल्या मुलांना सारखंच आवडतं. विशेषतः आशिया खंडामध्ये साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे आणि त्यांच्या त्या साहित्याच्या विषयामध्ये या पुस्तकाचा अंतर्भाव केलेला असतो. आता साहित्य किंवा वाङ्मय या विषयामध्ये या पुस्तकाचा अंतर्भाव केला आहे याचा अर्थ असा नाही की हे पुस्तक हे भाषाशास्त्राच्या तांत्रिक शब्दावरीने शब्दबंबाळ झालेलं आहे. सत्याच्या नेमकं उलट आहे. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayanan. The English used in the book is both plain and simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक इतक्या सोप्या इंग्रजीत लिहिलेलं आहे की R.K. नारायणन यांच्यासारख्या अतिशय उच्च कोटीच्या साहित्यिकांनी हे पुस्तक लिहिलं असेल असं वाटत देखील नाही. या पुस्तकात वापरलेली इंग्रजी भाषा ही सरळसोट आहे, साधी सोपी आहे आणि यातले शब्द वाचताना लहान मुलांना अजिबात त्रास होणार नाही. म्हणजे यातल्या शब्दांचे अर्थ कळणार नाही असं होणार नाही अशा रीतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे.
याच्यातली वाक्य साधी आणि छोटी छोटी आहेत. त्यामुळे हे सगळं पुस्तक हे अतिशय साधेपणाने भरलेलं आहे. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in the view of the kid, which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. And R.K. Narayanan does a great job conveying that to all of us. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की या पुस्तकामध्ये एका 10 वर्षाच्या भारतीय मुलाच्या खट्याळपणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं वाचल्यानंतर काही पालकांना त्यांच्या मनात असा विचार येऊ शकतो की या पुस्तकाचा परिणाम आपल्या आधीपासूनच असलेल्या खट्याळ मुलांवर कसा होईल. म्हणजे आपली अगोदर खट्याळ असलेली मुलं हे पुस्तक वाचून अधिक खट्याळबंदी तर काय करा. पण हे पुस्तक अशा प्रकारे लिहिलेलं आहे की याच्यातल्या म्हणजे या पुस्तकातला जो नायक आहे त्या स्वामीच्या आयुष्यातला जो खट्याळपणा आहे तो अतिशय हार्मलेस म्हणजे कोणाला नुकसान न पोहोचवणारा आणि प्युअर म्हणजे अतिशय शुद्ध म्हणजे अतिशय साधा सोपा खट्याळपणा, त्यातनं कोणाला फार त्रास होणार नाही असा हा साधा सोपा खट्याळपणा आहे. आणि सगळ्या त्या खट्याळपणामुळे त्याने केलेल्या खट्याळ कृत्यामुळे स्वामी हा अतिशय म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करावं असा छोटासा मुलगा आणि जो आयुष्यात खरं तर अतिशय सेन्सिटिव्ह म्हणजे दुसऱ्याची दुःख समजून घेणारा असा नायक त्यांनी रंगवलेला आहे. आणि खरं सांगायचं तर जी मुलं खट्याळ असतात तीच अनेकदा दुसऱ्याचं दुःख चांगल्या रीतीने समजून घेण्यात आणि लोकांवर प्रेम करण्यात ही पुढे असतात. इनफॅक्ट या पुस्तकातनं R.K. नारायणांनी हीच गोष्ट आपल्याला अत्यंत प्रभावीपणे सांगितलेली आहे. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. सत्तेशेवटी निष्कर्ष काढताना सांगायचं झालं तर हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय चांगलं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना त्यांना अतिशय मजा येईल आणि त्याचबरोबर त्यांची इंग्लिश मधली कौशल्य देखील यातनं अधिक चांगली होऊ शकते. About the author. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayanan. R.K. Narayanan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. या पुस्तकाचे लेखक जे आहेत स्वामी अँड फ्रेंड या पुस्तकाचे लेखक R.K. नारायण हे भारतातल्या सर्वात मोठ्या लेखकांपैकी एक लेखक आहेत. त्यांनी त्यांची लेखक म्हणून घडलेली कारकीर्द ही भारतातल्या सर्वोत्कृष्ट लेखकांच्या मध्ये एक आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारताचे वर्णन केलेलं आढळतं आणि या पुस्तकामध्ये त्या ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातल्या
एका सर्वसामान्य लहान मुलाची गोष्ट सांगितलेली आहे. Other great works by Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. R.K. नारायणन यांची आणखीन काही चांगली पुस्तकं म्हणजे मालगुडी डेज, नंतर द गाईड ही कादंबरी, द पेंटर ऑफ सायन्स, आणि रामायण आणि महाभारत ही जी काही महाकाव्य आहेत जी भारतामध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आहेत, त्याचं गद्य अशा प्रकारचं पुस्तक रामायण आणि महाभारत या नावाने त्यांनी लिहिलेले आहे. तर तुम्हाला रस असेल तर ही पुस्तकं तुम्ही नक्की शोधू शकता आणि वाचू शकता.